पंचायत समिती सिल्लोडच्या अंतर्गतमध्ये सतत 3 वर्षांमध्ये एक अधिकारी आहे, पंचायत समिती विस्तार अधिकारी, त्यांच्या पत्नी सरपंच आहे मौजे शिरसाळा। त्यांनी स्वतःच्या मुलांच्या नावाने, आईने दाखवली, वडीलने दाखवला, दुसऱ्याच व्यक्तीच्या नावाखाली जॉब कार्ड तयार केलं आणि एका घरात 3-3 लाभ घेतले आणि तेच सगळे पुरावे मी सादर केलेले असताना विद्यमान गटविकास अधिकारी रत्नाकर पगार साहेब यांनी त्या प्रकरणाकडे स्पष्ट असं दुर्लक्ष केलेलं आहे आणि त्या कर्मचाऱ्याला, त्या अधिकाऱ्याला आणि त्या सरपंचाला क्लीन चिट दिलेली आहे। खोटा अहवाल शासनाकडे पाठवलेला आहे, जे की शासनाच्या परिपत्रक आहे की असा जर अपराध झाला असेल तर ताबडतोब गुन्हा दाखल करायचे अधिकार बीडीओंना आहेत। तुमचं काय म्हणणं आहे? तक्रार काय आहे? तक्रार आहे की एक विद्यमान सरपंच, त्यांचे मिस्टर विस्तार अधिकारी आहेत इथं, ऐका, ते विस्तार अधिकारी जाऊ द्या, त्यांच्या ऐका, त्यांच्या मिसेस सरपंच आहे। हां, बरं, पुढे काय झालं मग? सरपंचानी त्यांनी त्यांच्या मुलांच्या नावे, दिरांच्या नावे, सासऱ्यांच्या नावे एकाच वर्षात 2-2 वेळेस, 3-3 वेळेस लाभ घेतला आणि सतत 3 वर्ष लाभ घेतलेला आहे। कशाचा लाभ घेतला? सिंचन विहीर गायगोठा, आणि विशेष म्हणजे डॉक्युमेंट हे पूर्ण फ्रॉड दाखवलेले आहेत। एक मिनिट, तुम्हाला असं म्हणायचं का त्यांच्या घरामध्ये त्यांना विहीर दिली? हो। तर त्या 2 वेळेला एका माणसाच्या नावावर विहिरी दिल्या? हो, दिले 2 वेळेला।